मोर्शी तालुक्यातील खरीपाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे। रविवार दिनांक 14 जून रोजी मान्सूनने हजेरी लावली। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनने शेतकऱ्यांना दगा दिला असला तरी यावर्षी शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती सोयाबीनच्या पेरणीला दिली आहे। तालुक्यात भरपूर शेतकरी सोयाबीनची पेरणी करण्याचा अंदाज आहे। बळीराजाने मशागतीची कामे उरकली असून आता त्याची पेरणीसाठी लगबग सुरू आहे। जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव असतानाही शेतकरी पेरणीसाठी जिद्दीने उभा झाला आहे। सोयाबीन, कापूस, तूर ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहे। याशिवाय उडीद, मूग, ज्वारी, धान, मका यासह अन्य पिकांची पेरणी करण्याकडेही बळीराजाचा कल आहे। पांढऱ्या व पिवळ्या सोन्यावर शेतकऱ्यांची सर्वाधिक भिस्त असते। परंतु मागील वर्षी अतितटीमुळे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनने शेतकऱ्यांना दगा दिला आहे। तरीही यावर्षी शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती ही सोयाबीनच्याच पेऱ्याला दिली असून दुसरी पसंती पांढऱ्या सोन्याच्या पिकाला दिली आहे। मोर्शी तालुक्यातील मागील 2 दिवसापासून काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे काही भागात पेरणीयोग्य ओल जमिनीत तयार झाली आहे। अशा परिसरात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा येथे एका शेतात सोयाबीन पेरणी करताना महिला दिसत आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।